नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आत्ता तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 5 बायकांचा दादला ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विजय कापडी लिखित एक गुपचूप गुपचूप प्रेमविवाह. माझ्या नवऱ्याबरोबर लग्न होऊन बरीच वर्ष झाली. आता तुम्ही म्हणाल की तुमच्या नवऱ्याशी लग्न झालं, यात नवीन काय सांगितलं? हां, आमची लग्न काय दुसऱ्यांच्या नवऱ्यांशी किंवा बायकांशी झालीत का काय? लग्नाला बरीच वर्ष झाली, यात सांगण्यासारखं काय आहे? वर्ष येतात, वर्ष जातात, काळ पुढे सरकतच असतो. त्याचं ते कामच आहे ना पुढे सरकण्याचं. तो काही तुम्हाला म्हणत नाही की मला जरा ढकला, मला पुढे जायचं आहे, नाही का? नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे. काय आहे की मी माझ्या नवऱ्याबद्दल आणि आमच्या प्रेमविवाहाबद्दल लिहायचं असं ठरवलं आहे ना, त्यामुळे पहिलं वाक्य लिहिताना नाही म्हटलं तरी माझा थोडासा गोंधळ झाला आहे. पण असो, पहिलं वाक्य देव आला असं म्हणून तुम्ही ते विसरा आणि पुढचं ऐका ना. मला सांगायचं आहे ते माझ्या प्रेमलग्नाबद्दल. आमचं लग्न झालं पण आमचा प्रेमविवाह आहे हे आम्हा दोघांना सोडून कुणालाच कळलं नाही. अगदी कशाचा थांग पत्ता आम्ही नाही लागू दिला. अगदी गुपचूप गुपचूप प्रेमविवाह झाला आमचा. तो कसा झाला हे सांगायच्या आधी माझ्या नवऱ्याबद्दल थोडंसं सांगायला हवं. सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करून सांगायला हवी आणि ती म्हणजे माझा नवरा भला माणूस आहे. आता मीच माझ्या नवऱ्याला तो भला आहे असं सर्टिफिकेट देणं तसं शिष्टसंमत नाही हे मला माहिती आहे. मुळात माझ्या मैत्रिणींना, माझ्या नात्यातल्या स्त्रीवर्गाला हे पटणार नाही. असेल हिचा नवरा भला, पण तिने इतक्या जाहीरपणे ते मान्य करावं का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. नाही, असं नाही. म्हणजे त्यात पुन्हा आणखीन एक धोका आहे की आपली बायको आपल्याला भला समजते हे कळल्यावर तो एवढंच म्हणेल की नवरा माझा भला माणूस आहे माझा नवरा. आता त्याला एरवी मी तशी आरे करते, त्यामुळे सगळं लिहिताना त्याला आहोजाव करणं नाही जमणार मला. त्यात पुन्हा त्यांनी हे सगळं वाचलं तर त्याला उगाच वाटेल की आता हा कोण आहे, हे उगाच गोंधळायला होईल ना त्याला. आमचं प्रेमलग्न झालं आहे हे एकदा सांगून झालेलं आहे. पण आधी मी त्याच्या प्रेमात पडले का तो कधी माझ्या प्रेमात पडला हे सांगणं कठीण आहे बरं का. तसा तो आमच्या नात्यातला, म्हणजे नवरा बायकोचं आमचं नातं व्हायच्या आधीसुद्धा आमचं कसलं तरी एक दूरचं नातं होतं. त्यावेळी तो मुंबईत एकटाच होता. माझ्या वडिलांची भेट घेण्याकरता तो दर शनिवारी आणि रविवारी आमच्याकडे यायचा. त्यांनी एक नोकरीसुद्धा बऱ्यापैकी पटकावलेली होती. कुठल्या तरी परदेशी बँकेत बऱ्यापैकी हुद्द्यावर होता तो. त्याला बँकेत फार काम करायला लागायचं. हे परदेशी बँकवाले आहेत ना, पगार 2.5 माणसांचा देतात आणि काम मात्र 4.5 माणसांच्या डोक्यावर थापतात. पण सगळं व्यवस्थित करतो तो. शनिवारी किंवा रविवारी तो आमच्याकडे आला की पप्पा त्याला विचारायचे, काय म्हणते तुझी बँक? तो म्हणायचा चालली आहे. बस तेवढ्यावर त्या दोघांमधलं संभाषण संपुष्टात यायचं. मग तो माझ्या आईशी बोलायचा. आई विचारायची, काय म्हणतात वसुधाताई, अण्णा पत्र आलं होतं का? वसुधाताई म्हणजे त्याची आई आणि अण्णा म्हणजे त्याचे पिताश्री. ते दूर धारवाडला राहत. पदवीधर झाल्यानंतर चांगली नोकरी मिळवण्याकरता तो मुंबईला आलेला होता. आईने विचारलेल्या प्रश्नावर आई आणि अण्णा बरे आहेत असं उत्तर त्यांनी दिलं की मग आई आणि त्याच्यातलं संभाषण संपुष्टात यायचं. मग राहिले मी. पण मी त्याच्याशी बोलत नसे, तोही बोलत नसे. मी तेव्हा इंटरमध्ये म्हणजे आत्ताच्या 13वीत होते. मला गणित येत नाही म्हणून मी लॉजिक घेतलं होतं. पण लॉजिकही मला सोपं वाटत नव्हतं. एकदा केव्हा तरी आईने त्याला विचारलं की बाबा तुम्हाला लॉजिक येतं का? सुधाने लॉजिक घेतलं आहे, तिला डिफिकल्टी आल्या तर तिने तुला विचारलं असतं. त्यावर हा म्हणाला, अहो आई मला लॉजिकही येत नाही आणि मला गणितही येत नाही, त्यामुळे तर मी कॉमर्सला गेलो. बघा, म्हणजे मी त्याला भला का म्हणते याचं उत्तर इथे तुम्हाला सापडतं. माझ्याशी जवळीक साधण्याची त्याला केवढी मोठी सुसंधी प्राप्त झाली होती. पण एका वाक्यात त्याने ती उडवून लावली आणि खरं काय ते सांगून मोकळाही झाला. मला ना त्याचा हा मोकळा स्वभाव आवडायचा. आत्तासुद्धा तोच स्वभाव आवडतो.
नेमकी कधी आणि कशी मी त्याच्या प्रेमात पडले ते काही आठवत नाही, पण एका शनिवारी तो आलाच नाही. त्यावेळी माझा जीव खूप हुरहुरला. मी मोठ्या आतुरतेनं रविवारची वाट बघितली. रविवार आला, पण हा रविवारी नाही आला. तेव्हा मला त्याचा खूप राग आला. खरं म्हणजे मला त्याचा राग काय यावा? तो आला काय नाही आला काय, मला सोयर सुतक असायचं काही कारण नव्हतं ना. पण तो 2ही दिवस आला नाही, तेव्हा मात्र मला बेचैन व्हायला झालं. मी सारखी गॅलरीत उभं राहून तो येताना दिसतोय का ते बघायला लागले. आणि आता सांगायला हरकत नाही, पण त्या रात्री मला झोपसुद्धा लागली नाही. डोळे टक्क उघडे ठेवून काय करायचं म्हणून मी खिडकीतनं दिसणारे आकाशातले तारे मोजत बसले. प्रियकराची वाट बघून झाल्यानंतर आणि आता तो येणार नाही हे कळल्यानंतर प्रेमिका आकाशातले तारे मोजते असं मी कुठंतरी वाचलं होतं, की मला वाटतं हिंदी सिनेमातल्या गाण्यांच्या ओळीत कुठेतरी तारे गिने रातभर असा काहीतरी उल्लेख आहे. पण तारे गिने रातभर म्हणजे मनाची जी अवस्था होते ना, ती मी त्या रात्री अनुभवली. आता आणखीन एक पंचायत होती ती अशी की तो आला नाही किंवा तो का आला नसावा याबद्दल चौकशी करणं बरं दिसलं नसतं. उगाच संशयाला जागा नको म्हणून मी कोणाकडे त्याच्याबद्दल विचारपूस केली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आला नाही ही गोष्ट आईच्या आणि पप्पांच्याही लक्षात आली नाही. आता तो येणार म्हणजे पुढच्या शनिवारी उगवणार, म्हणजे मधले सोमवार ते शुक्रवार या दिवसात त्याचं दर्शन नाही. शिवाय मुळातच तो का आला नसावा ह्या प्रश्नानं माझं डोकं पिकलं. तो आजारी बिजारी पडला का काय, का ऑफिसमधल्या दुसऱ्याच कोणीतरी त्याला गटवलं आहे आणि त्या सटवीबरोबर हा सिनेमाला वगैरे तर नाही ना जाऊन बसला. 1 ना 2 कितीतरी प्रश्न मनात येत होते. पण एक होतं की त्याला सिनेमा हा प्रकार अजिबात आवडत नव्हता. सिनेमातली गाणी, नट नट्या, दिग्दर्शक, पार्श्वगायक या सगळ्या गोष्टींबद्दल तो संपूर्णपणे अनभिज्ञ होता. इथे एक गंमत सांगायला हरकत नाही. हल्लीच एकदा तो त्याच्या एका बँकेच्या कॉन्फरन्ससाठी गोव्याला गेला होता. त्याच्या राहण्याची व्यवस्था एका मोठ्या आलिशान हॉटेलात केली होती. सकाळी नाश्ता उरकून हा बाहेर आला तर त्याला नसीरुद्दीन शहा दिसला. आधी नसीरुद्दीन शहा हा कोण आहे हेच याला नाही माहिती. त्यामुळे लिफ्टची वाट बघताना दोघांनी एकमेकांना हॅलो गुड मॉर्निंग केलं. यांनी आपलं नाव सांगितलं, नसीरुद्दीनने त्याला आपलं नाव सांगितलं. यांनी लगेच त्याला प्रश्न केला की आपण करतो काय. नसीरुद्दीन शहानं आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, मी फिल्म इंडस्ट्रीत आहे, थिएटरसुद्धा करतो. यावर यांनी म्हणे एवढंच म्हटलं, हो का, बरं. त्यांनी नसीरुद्दीनची सही आणली नाही म्हणून मी त्याच्याशी 1 दिवस आबोला धरला होता. पण खरं सांगू का, मलाही सिनेमा, हिंदी सिनेमा नाही आवडत हा प्रकार. इंग्रजी सिनेमाच्या तर आम्ही कित्येक योजनं दूर असतो. आम्ही पाहिलेला एकमेव इंग्रजी सिनेमा म्हणजे साऊंड ऑफ म्युझिक. ज्युली अँड्र्यूचा साऊंड ऑफ म्युझिक या इंग्रजी सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी सिनेमा असूनसुद्धा या सिनेमात नायक नायिका चुंबन घेत नाहीत, मिठ्या मारत नाहीत, सगळे आपले गात असतात. काय सुंदर गाणी होती. ते जाऊ द्या. मूळ विषयावर गाडी वळवायची तर शनिवारी आणि रविवारी हा फिरकला नाही. मला खूप वाईट वाटलं. मनात एकदा आलं कॉलेजचे पिरियड चुकवावेत आणि सोमवारी त्याच्या ऑफिसात जाऊन त्याची भेट घ्यावी, पण नाही गेले. उगाच हा भाव खाईल असं वाटलं. पुढच्या शनिवारपर्यंत कशीबशी कळ काढली आणि शनिवारी 4 वाजता सहज गॅलरीत येऊन बघतोय तर स्वारी डुलत डुलत आमच्या घराच्या दिशेने येते. त्यावेळी अंग असं रोमांचित झालं की माझी खात्री पटली आपण त्याच्या प्रेमात पडलोय. पास प्रेम म्हणतात ना, ते हे असंच असावं. केवळ एक नजर टाकायला मिळावी म्हणून जीव तिळतिळ होतो ना, त्याचं नाव प्रेम. आता एक तर निश्चित झालं की मी त्याच्या प्रेमात पडले. पण तो आपल्या प्रेमात पडला असेल का नुसतंच आपलं एकतर्फी प्रेम. एकतर्फी प्रेमात खूप त्रास होतो असं ऐकलं होतं. तेवढ्यात तो आलाच की. माझी आई आणि पप्पा तसे ग्रेट. दोघांनीही त्याला एका शब्दानं विचारलं नाही की बाबा रे, मागच्या शनिवारी रविवारी का आला नाहीस. त्यांचे आपले तेच ठराविक प्रश्न, काय म्हणते तुझी बँक, वसुलाताई अण्णा कसे आहेत. यांनी आपण मागच्या आठवड्यात का येऊ शकलो नाही ते सांगितलं नाही. पण मला तर त्याच्या न येण्याचं कारण जाणून घ्यायची उत्सुकता होती. मग मी एक युक्ती केली. एका लहानशा कागदाच्या कपट्यावर लिहिलं, मागच्या शनिवारी का आला नाहीस. आणि तो कपटा त्याच्या हळूच हातात सरकवला तर त्याच्या हाताचा स्पर्श झाला, काळीच धडधडायला लागलं. त्यांनी तो कपटा कुणालाही कळणार नाही असा हस्तगत केला.
त्यानंतर गॅलरीत जाऊन उभं राहण्याच्या निमित्ताने खिशातनं कपटा काढला, वाचला. अहो, हेच माझं त्याला लिहिलेलं पहिलं प्रेमपत्र. या पत्रात मायना नाही, खाली माझं नाव नाही, केवळ एका ओळीत केलेली चौकशी. या पत्राला प्रेमपत्र म्हणावं का? तुम्ही म्हणणार नाही, पण मी हेच म्हणेन की हेच माझं पहिलं प्रेमपत्र. त्यानंतर कितीतरी पत्रं आम्ही एकमेकांना लिहिली, पण या माझ्या पहिल्या प्रेमपत्राची सर नंतरच्या पत्रांना अजिबात आली नाही. आणि हो, या माझ्या पहिल्या प्रेमपत्रांना त्यांनी उत्तर दिलं बरं का. त्याचंही ते पहिलंच प्रेम. त्यांनी खिशातनं पेन काढलं, उभ्या उभ्या त्या कागदाच्या कपट्यावर काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी किंवा चिटुकलं माझ्यापर्यंत पोचणार कसं? तर ते त्यांनी आपल्या शर्टच्या खिशात ठेवलं होतं, हे मी बघितलं होतं. त्या दिवशी आईने पुरणपोळ्या केल्या होत्या. त्याला 2 पुरणपोळ्या आईने आधीच दिल्या होत्या. त्यानंतरची एक पोळी तिने बशीत ठेवली आणि मला म्हणाली, जा त्याला दे. मी मोठ्या आज्ञाधारकपणे बाहेरच्या खोलीत आले. पप्पा काही तिथे नव्हते. तो एकटाच खाली मान घालून बसला होता. मी चढदिशी पुढे झाले, त्याच्या बशीत पुरणपोळी ठेवली, त्याच्या डोळ्यात बघितलं. त्याच्या त्या टप्पोऱ्या मोठ्या डोळ्यात माझ्या चेहऱ्याची लांबुळकी छबी दिसली मला. त्या क्षणी त्यांनी शर्टाच्या खिशात हात घातला, चिठ्ठी माझ्याकडे दिली. पुन्हा एकदा बोटांचा स्पर्श. मी चिठ्ठी मुठीत धरली आणि तशी जवळजवळ धावत आतल्या खोलीत गेले. हृदय धडधडत होतं. काय लिहिलं असेल बरं त्याने? मी आजूबाजूला नजर फिरवत हळूच चिठ्ठी उलटी केली आणि चिठ्ठीतला मजकूर बघून मला खूप हसायला आलं. महाशयांनी पहिल्या प्रेमपत्रात लिहिलं होतं, अगं पोट बिघडलं होतं म्हणून येता नाही आलं, सॉरी. मी माझ्या नवऱ्याला भला का म्हणते त्याचा पुरावा या 2 वाक्यांच्या पत्रात सापडेल. त्यांनी माझी क्षमा मागितली होती, सॉरी म्हणाला होता मला. त्या पत्राने माझी खात्री पटली की स्वारी माझ्या प्रेमात पडलेली आहे. नंतर मात्र आम्ही दोघांनी एकमेकांना खूप पत्र लिहिली. छोटी पत्र, 2 ओळींची पत्र, 100 ओळींची पत्र, गुलाबी कागदावर लिहिलेली पत्र. आम्ही एकमेकांशी बोलत नसू, पण पत्र मात्र खूप बोलकी असत. त्याच्या प्रत्येक पत्रात माझ्याविषयी त्याला काय वाटतं ते व्यक्त केलेलं असे. आज ती पत्र वाचायला घेतली ना तर हसायला येतं. मूर्खपणा हो सगळा. पण एक होतं की या माझ्या प्रियकरानं मला कुठेही बाहेर भेटायला बोलवलेलं नव्हतं. उद्या आपण शिवाजी पार्कला भेटायचं का असा प्रश्न तो उपस्थित करेल असं मला फार फार वाटायचं. पण नाही, असलं त्याच्या पत्रात कधीच नसायचं. तो शनिवारी किंवा रविवारी यायचा, बराच वेळ नुसताच पुतळ्यासारखा बसून राहायचा आणि भिंतीकडे किंवा शून्यात बघून येतो असं म्हणून निघूनही जायचा. मधल्या वेळात संधी साधून पत्र द्यायचा. त्याचं अक्षर म्हणजे कोंबडीचे पाय, पण मला तेच अक्षर सुंदर वाटायचं. आमची ही पत्रांची देवघेव किती काळ चालू होती हो, करा की अंदाज. अहो, मी ग्रॅज्युएट होईपर्यंत म्हणजे तब्बल 2 वर्ष आम्ही एकमेकांना नुसती पत्र पाठवत होतो. बोलत होतो, पण फक्त नजरेनं. भेटत तर नव्हतो. हॉटेलात जाणं, सिनेमाला जाणं, बागेत जाऊन शेंगा किंवा आईस्क्रीम खाणं, हातात हात घेणं, या सगळ्या गोष्टींना आमच्या प्रेमात जागा नव्हती असं म्हटलं ना तरीही चालेल. तो साऊंड ऑफ म्युझिक सिनेमा बघितला ना, तो लग्नाच्या नंतर बरं का. माझा BAचा शेवटचा पेपर लिहून झाला, तो दिवस शनिवार होता. तो नेहमीप्रमाणे घरी आला होता. मी त्याच्याकडे प्रेमपत्र सरकवलं. माझे पेपर्स छान गेलेत, मी नक्की पास होणार, मला नोकरी करायची आहे, ती मिळाली की आपण लगेच लग्न करूया, तू पप्पांशी कधी बोलणार आहेस? या माझ्या पत्रातल्या शेवटच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. ते वाचून मला घेरी यायची बाकी राहिली. त्यांनी लिहिलं होतं, आपलं लग्न होईल असं मला वाटत नाही, कारण चंपाचं माझ्यावर प्रेम आहे. तिच्या भावानं कालच मला तिच्याशी लग्न करतोस का असं विचारलं आहे. चंपा म्हणजे चंपा शिराळी. आमच्याच बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावर शिराळी फॅमिली राहायची. चंपा माझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठी. तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण तिला नोकरी करायची काही इच्छा नव्हती. तिला लग्न करायचं होतं आणि ते सुद्धा माझ्या प्रियकराशी. म्हणजे आहे का नाही आता? मी तर इतके अपसेट झाले ना की त्या रात्री जेवणसुद्धा नाही गेलं, झोप पण नाही लागली. चंपा माझ्यापेक्षा गोरी होती, माझ्यापेक्षा दिसायला चांगली होती. आई पप्पांना मात्र वाटलं की माझा शेवटचा पेपर चांगला गेला नाही म्हणून मी अपसेट आहे, मी बहुतेक गचकणार यावर्षी. मी पुढच्या शनिवारच्या पत्रात त्याला लिहिलं, चंपाशी तू कधी बोलला आहेस का? तुझं तिच्यावर प्रेम आहे का? आपल्या दोघात ही चंपा आली कशी आणि कुठून? मला स्पष्ट उत्तर हवं आहे. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का त्या चंपिटलीशी? त्यांनी त्या शनिवारी माझ्या पत्राला उत्तरच नाही लिहिलं.
मला खूप राग आला. वाटलं की आजूबाजूला कोणी नाही आहे हे बघून त्याच्या जवळ जावं, त्याचा गळा पकडावा, एक बुक्की पोटात ठेवून द्यावी आणि विचारावं, उत्तर का नाही दिलं माझ्या पत्राला. पण तशी संधीच आली नाही आणि तो वाचला. पुढचा शनिवार म्हणजे तब्बल 7 दिवस मला राहावे ना. मी त्याला त्याच्या ऑफिसात फोन करायचं ठरवलं. मंगळवारी सकाळी हळूच बाहेर पडले. 2 मैल तंगडतोड करून एक टेलिफोन बूथ गाठला. त्याच्या ऑफिसचा नंबर फिरवला. नंबर लागला. पलीकडनं आवाज आला, हॅलो. पण तो आवाज त्याचा नव्हता निश्चितच. मी म्हटलं, मला अमुक एका माणसाशी बोलायचं आहे. तर पलीकडनं उत्तर आलं की तो आज आलेलाच नाही आहे. बापरे, म्हणजे याने काय ऑफिसला बुट्टी मारली? भाई ग, त्या चंपिटलीबरोबर कुठं गेलाय का काय? तशीच धावत पळत घरी आले. काहीतरी निमित्त काढलं, चंपाच्या घरी गेले. ती चंपिटली घरातच होती. माझा जीव भांड्यात पडला. हो, म्हणजे हे दोघं कुठं बाहेर गेलेले नाही. मग हा ऑफिसला का बरं आला नाही? दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पुन्हा 2 मैलांची तंगडतोड केली. पुन्हा त्याच्याशी फोनवरनं संपर्क साधला. आज तो आला होता. मी त्याला रागाने विचारलं, काल का ऑफिसला आला नाही? काल ऑफिसला का आला नाहीस? तर तो म्हणाला, अगं काल माझं पोट बिघडलं होतं. सबंध दिवसभर संडासला चक्रा मारून जीव अर्धमेला झाला. आज ऑफिसात महत्त्वाचं काम आहे म्हणून आलो मी. मला गंमत वाटली. मी म्हणाले, आता आपलं लग्न झालं ना की घरचं जेवण मिळेल तुला, मग पोट नाही बिघडणार. आणि काय रे, मला माझ्या पत्राचं उत्तर का नाही दिलं ना ते विचारायचं होतं ना त्याला. पण ते अर्धच राहिलं होतं. तेवढ्यात तो म्हणाला, हे बघ बॉस माझ्याकडे येतोय, फोन खाली ठेवतो, शनिवारी येतो. कट झाली लाईन. असा राग आला ना, बॉसला कशाला एवढं घाबरायला पाहिजे, बित्रा कुठला. दरम्यान मध्ये असेच दिवस गेले आणि एकदाचा शनिवार आला. हा पण आला डुलत. आल्या त्यांनी कोणाच्या तरी नकळत एक चिठ्ठी म्हणजे प्रेमपत्र माझ्याकडे सरकवलं. मी माझ्या खोलीचं दार किंचित बंद केलं. चिठ्ठी वाचली. मला गरगरायला लागलं. चिठ्ठीत त्यांनी लिहिलं होतं, चंपाशी मी लग्न केलं नाही तर ती या बिल्डिंगच्या टेरेसवरनं उडी मारून जीव देणार आहे. काय करावं समजत नाही आहे. माझ्यामुळे एका तरुणीचा जीव हा असा जावा हे मी कदापि सहन करू शकणार नाही. पण मला तिच्याशी लग्न मात्र करायचं नाही आहे. मला लग्न करायचं आहे ते फक्त तुझ्याशी करायचं आहे, फक्त तुझ्याशी. पण तुझ्या पप्पांना विचारायची मला भीती वाटते. त्यांचा गैरसमज झाला तर हे माझं शनिवारी रविवारी तुझ्याकडे येणं बंद पडेल. मी चंपाशी लग्न करून तिचा जीव वाचवावा असं तुझं मत आहे का? या पत्राचं उत्तर आत्ताच्या आत्ता दे. मला सुरुवातीला काय उत्तर लिहावं ते कळेना. मला राग आला. मला चंपाचाही राग आला, याचासुद्धा राग आला. काय माणूस आहे. आमच्या प्रेमाचं गुळपीट चांगलं 2-2.5 वर्ष चाललं आहे. ते जगाच्या अंतापर्यंत असंच चालायला मला हवं आहे. पण ही चंपिटलीमध्येच उपस्थित होते. ती टेरेसवरनं उडी मारीन म्हणते. याला ते खरं वाटतंय. आणि हा मला सोडून चंपिटलीशी लग्न करू का म्हणून वर मलाच विचारतोय. खूप विचार केला. 4 ओळी खरडल्या, त्याच्यापर्यंत पोचत्या केल्या. मी लिहिलं, धमक्या देऊन लग्न होत नाहीत. तुला काय वाटतं, ती चंपा खरोखर उडी मारेल का टेरेसवरनं? वाट बघ. पप्पांशी माझ्याबद्दल विचारायची ही वेळ आहे. उगाच आळमटळम करू नको. का मी विचारू पप्पांना? आईला मध्ये घालते आणि विचारते. विचारू का? या पत्राला उत्तर द्यायला त्याला 8 दिवस लागले. चंपा उडी मारणार नाही हे मला ठाऊक आहे. पण तिने खरोखर उडी मारली तर? उडी मारण्या अगोदर पत्र लिहून ठेवायची पद्धत असते. त्यानुसार त्या पत्रात तिने माझ्या नावाचा उल्लेख केला तर? तिची माणसं तर सोडा, सगळा जग माझा धिक्कार करेल. केवळ मी चंपाशी लग्न न केल्यामुळे तिचा जीव गेला तर ही गोष्ट मला जन्मभर खात राहील. काय करावं समजत नाही. मात्र तुझ्या पप्पांशी तू आत्ता बोलू नकोस. ते परवानगी देणार नाहीत. मग त्यांचं घर सोडून माझ्याकडे येण्याव्यतिरिक्त तुला दुसरा पर्याय राहणार नाही. तसं झालं तर आपलं लग्न होईल, पण सगळा खर्च मला करावा लागेल. मग माझ्या आईला आणि अण्णांना ते आवडणार नाही. त्यांची मनं दुखावतील. त्यापेक्षा आपण असं करू, थोडा वेळ वाट बघू. मी शक्यतो लवकर तोडगा काढतो. एक विचारायचं राहिलं की तुझी नवीन नोकरी कशी आहे? पगाराच्या स्केलबद्दल यायला विसरू नकोस. नाही, याचा अर्थ तुझ्या पगाराच्या स्केलमध्ये मला इंटरेस्ट आहे असं समजू नको. मला फक्त एवढंच बघायचं आहे की तुझी स्केल माझ्या पगाराच्या स्केलपेक्षा कमी आहे का नाही. बायकोचा पगार नवऱ्याच्या पगारापेक्षा जास्त नसावा या मताचा आहे मी. त्याचं पत्र वाचलं, कपाळावर हात मारून घेतला. माझ्या पगाराचा आकडा त्याच्या पगाराच्या आकड्यापेक्षा निश्चित कमी होता. पण मला एक कळलं नाही, समजा काही कारणामुळे माझा पगार अचानक वाढला तर माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय हा घेणारच नाही का काय? का लग्न न करण्याचाच निर्णय घेईल हा डायरेक्ट? अरे पगाराचा आणि लग्नाचा संबंध काय? पगार असतो, लग्न असतं. लग्नानंतर दोघांचा पगार वेगळा असतो का काय?
मला काही सुचेना. एक मात्र जाणवलं की स्वारी पक्की व्यवहारी आहे. मी पप्पांना विचारलं आणि त्यांनी नकार दिल्यामुळे लग्न करायला गेलो तर लग्नाचा खर्च त्याला एकट्याला करावा लागणार हे माझ्या डोक्यातसुद्धा आलेलं नव्हतं. त्याला बरं सुचलं आहे. त्यामुळे आईला मध्ये घालून पप्पांच्या कानावर मला त्याच्याशी लग्न करायचं आहे असं कळवण्याचा माझा बेत मी तूर्त रद्द करून टाकला. आता हा काय दिवे लावणार ते बघू म्हणून वाट बघत बसले. एका शनिवारी नेहमीप्रमाणे हा आला. प्रथेप्रमाणे त्यांनी चिठ्ठी दिली. त्यांनी लिहिलं होतं, पुढच्या शनिवारपासून मी इथे येणं बंद करणार आहे. मी येत होतो तेव्हा आज सहज वर बघितलं तर 4थ्या मजल्यावरची चंपा गॅलरीत उभी होती. माझ्याकडे टक लावून बघत होती. मला लाजल्यासारखं झालं खूप. या चंपाचं खटलं दूर व्हावं यासाठी मला काही उपाय सुचेपर्यंत मी तुझ्याकडे येणं बंद करावं म्हणतोय. आता कपाळावर हात मारण्याव्यतिरिक्त मी वेगळं काय करणार होते सांगा. पण त्या आठवड्यात एक गंभीर गोष्ट घडली. पप्पांनी माझी जन्मपत्रिका त्यांच्या एका मित्राकडे दिली होती. त्यांनी ती त्यांच्या मित्राच्या मुलाकरता दाखवली. पत्रिका छान जुळतात. आता मुलीला बघायचा कार्यक्रम कधी करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला पप्पांनी आपल्या पद्धतीनं उत्तर दिलं, लवकरात लवकर. म्हणजे आमच्या प्रेमाला सुरुंग लागायची वेळ आली. मी घाबरले, नर्वस झाले. हा सगळा प्रकार त्याच्या कानावर लवकरात लवकर घालायला हवा होता आणि विचारायला हवं होतं की आता करायचं काय. पण तो तर या शनिवारी येणार नव्हता. मग त्याच्या ऑफिसात जायचं का. पण मागे एकदा त्यांनीच कळवलं होतं ऑफिसमध्ये यायचं नाही. मग मंगेश महारुद्राचा धावा करण्याव्यतिरिक्त मी तरी काय करू शकणार होते. हातात पडतील ती स्तोत्र मी म्हणायला लागले. देव धावून आला. खरंच देव धावून आला. मला बघायला येणाऱ्या मंडळींनी मध्यस्थामार्फत निरोप पाठवला की आम्ही ठरवल्याप्रमाणे मुलगी बघायला येणार होतो, पण मुलानं एकदा आमच्या नकळत तुमची मुलगी पाहण्याकरता तुमच्या बिल्डिंगजवळ फेऱ्या मारल्या. तुमची मुलगी दिसली तर तिला बघायची असा त्याचा मूळ विचार होता. पण त्याला तुमच्या मुलीऐवजी चंपावती शिराळी नावाची मुलगी दिसली. ती त्याला खूप आवडली. आम्ही शिराळींशी संपर्क साधला. आमचा मुलगा लवकरच अमेरिकेला स्थायिक होण्याकरता जाणार आहे हे कळल्यानंतर त्यांनी लगेच संमती दर्शवली. मुलीला मुलगा पसंत पडला. मुलानं मुलगी आधीच पसंत केली होती. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे येणार नाही. तुमच्या मुलीला आमच्या मुलापेक्षा उजवा मुलगा नवरा म्हणून मिळेल याची खात्री बाळगा. मनस्ताप करून घेऊ नका. पप्पा खूप चिडले. ऐनवेळी माझ्या पुढे जाऊन चंपानं बाजी मारली. अमेरिकेला जाणारा मुलगा पटकावला वगैरे पुन्हा पुन्हा म्हणून त्यांनी शिराळ्यांच्या नावानं घरातल्या घरात शंखसुद्धा केला. मी मात्र मनातनं सुखावले. चंपाची ब्याद आपसूक टळली होती. पण त्याला हे सगळं कळवणार कसं. या शनिवारी तर तो येणार नाही आहे. मी गंभीरपणे विचार करायला लागले. इकडे आई आणि पप्पा फार गंभीर झाले होते. पप्पांचा गंभीर चेहरा बघवत नव्हता. त्यांच्याकडे कोणी बघितलं असतं ना तर कुणालाही वाटलं असतं की जगबुडी आली आहे. थोडा वेळ आई पप्पांच्या चेहऱ्याकडे बघत राहिली आणि म्हणाली, जाऊ दे. नाहीतरी चंपा आपल्या सुधीपेक्षा उजवी आहे हे तुम्हाला मान्य करायला हवं. पण मी आता एक सुचवू का. वसुधाताईंच्या मुलाला तुम्ही का नाही विचारत. गेली 2-2.5 वर्ष तो आपल्याकडे येतोय. मला तो जावई म्हणून पसंत आहे. त्याला विचारा की तुम्ही. तो नाही म्हणणार नाही. आज शनिवार आहे, आज येईल की तो. पप्पा एकदम रागावले, खेकसून म्हणाले, मला शहाणपणा शिकवू नको. कुणाशी कुठल्या विषयावर कधी बोलायचं असतं ते माझ्या इतकं कोणाला समजत नाही जास्त. आय विल स्ट्राईक ॲट द राईट टाईम. मी गॅलरीत उभं राहून सगळं ऐकत होते. मला गंमत वाटत होती. तो ह्या क्षणी यावा असं वाटत होतं आणि मी सहज समोर बघितलं तर स्वारी खरंच डुलत डुलत येत होती. स्वारीला बघितल्याबरोबर माझ्या सर्वांगाला मुंग्या आल्या. फार मोठ्यानं हसत सुटावं, गाणी म्हणावी, नाचावं, बागडावं असं वाटायला लागलं. आणि दरम्यान दारावरची बेल वाजली. पप्पांनी दार उघडलं आणि त्याच्याकडे बघत म्हणाले, पाहिलंस माणसं कोणत्या थराला गेल्या. त्याने विचारलं, काय झालं. तो फार घाबरला होता. मग पप्पांनी त्याला सगळं चंपा पुराण ऐकवलं. ते त्यांनी चेहऱ्यावर कसलेही भाव न दाखवता ऐकून घेतलं. क्षण 2 क्षण पप्पा त्याच्याकडे बघत राहिले आणि एकदम त्यांनी त्याला विचारलं, तुझ्या बँकेत आहे का रे एखादा चांगला मुलगा. पण तसं कशाला. मला सांग, आमची सुधी तुला पसंत आहे का. हा वाचून बघत राहिला. मुक्या माणसाला वाचा फुटावी तसा हळूहळू विचारता झाला, मला पसंत आहे ती, पण मी तिला पसंत आहे का. बाबा म्हणाले, तिच्या पसंतीचं काय घेऊन बसला. अरे मला तू जावई म्हणून पसंत आहेस कधीपासनं. गेली 2 वर्ष आपल्याकडे येतोयस. तू कधी तिच्याशी बोलला नाहीस, तिच्याकडे बघत नाहीस, म्हणून हा विषय मी कधी काढला नव्हता. पण आता तुला ती पसंत आहे असं म्हणतोयस ना तू. तर हा म्हणाला, नाही मला ती तशी पसंत आहे, पण आई अण्णांची पसंती घ्यायला पाहिजे नाही का. पप्पा मोठ्यांदा हसले आणि म्हणाले, अरे हा ते काम लागलं माझ्याकडे. मी पत्र लिहितो त्यांना आत्ताच्या आत्ता.
पण तसं कशाला, मी आज रात्रीची गाडी पकडतो, सरळ धारवाडला जातो. आणि अशा रीतीने आमचं लग्न जुळलं. लग्नाचा अर्धा खर्च पप्पांनी केला, त्यामुळे तो खुश झाला. मला त्याच्याशी लग्न करायला मिळालं म्हणून मी खुश झाले. त्याला माझ्याशी लग्न करायला मिळालं म्हणून तो खुश झाला. जगरहाटीप्रमाणे वर्ष होता आम्हाला बाळसुद्धा झालं. आमच्या लग्नाला आता कितीतरी वर्ष झाली आहेत. मुलाच्या लग्नाचं चाललं आहे सध्या घरात. पण मधल्या काळात एक गोष्ट लक्षात आली. हिंदी सिनेमा आम्हा दोघांनाही आवडत नाही, ही एकमेव बाब सोडली तर आमच्या आवडीनिवडीत जमीन आसमानाचं अंतर आहे. मला गाणी आवडतात, त्याला कविता कळत नाहीत. माझ्या आग्रहाखातर तो कवितेचं पुस्तक हातात घेऊन कविता म्हणायला लागतो ना, तेव्हा हसून हसून माझ्या पोटात दुखायला लागतं. मला लोकात मिसळायला, त्यांच्याशी गप्पाटप्पा करायला आवडतं, तर हा माणूस एक नंबरचा माणूस घाण आहे. मला प्रवासाची आवड आहे. प्रवास म्हटलं की त्याचा कपाळ शोळ उठतो. घर कोंबडाचो. मी सारस्वत असूनसुद्धा मला मासे आवडत नाही आणि तो सारस्वत असल्यामुळे माशाशिवाय त्याला जेवण गोड लागत नाही. मला फळं आवडतात, हा एकाही फळाला हात लावत नाही. त्याला टी व्हीवर फक्त स्पोर्ट्स चॅनल आवडतं, मला ते सोडून बाकी सगळे चॅनल आवडतात. मला वर्तमानपत्र हातात घ्यायलासुद्धा नको असतं, पण हा वर्तमानपत्र नाकाशी लावून बसलेला असतो. आणि एवढं सगळं असूनसुद्धा आमचं लग्न झालं, चांगलं प्रेम लग्न झालं. अर्थात आमच्या प्रेमाचा थांगपत्ता कोणालाच लागला नाही. आमचा अगदी गुपचूप प्रेमविवाह झाला. परवाची गोष्ट, हा टी व्हीवर स्पोर्ट्स चॅनल बघत होता. मध्येच त्यांनी चॅनल बदललं. भविष्यावरचा कार्यक्रम चालू होता. लग्नपत्रिका कशा जुळवतात यासंबंधी चर्चा चालली होती. मध्येच हा माझ्याकडे बघत ओरडला, अगं काय म्हणतायत बघ की ते. मी म्हटलं काय म्हणतायत, कारण माझं लक्ष नव्हतं ना. अगं ते म्हणतायत की कन्या राशीच्या मुलींशी मेष राशीच्या मुलांनी लग्न करू नये, त्यांची लग्न जमतच नाहीत म्हणे. मग मला सांग, माझं तुझं जमलं कसं? आता ह्या प्रश्नावर मी काय उत्तर देणार? तुम्ही द्या ना उत्तर. मित्रांनो, ही होती कापडी सरांची कथा. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल ना चुकून तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या आणखीन एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.